कोरडवाहू शेतकऱ्याची धान्य आणि चाऱ्याची गरज भागवणारं ज्वारी हे एकमेव महत्त्वाचं पीक आहे। विदर्भात ज्वारीचं उत्पादन अतिशय कमी क्षेत्रावर घेतलं जात असताना या दोन्ही गरजा भागवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोड्याच्या भाऊराव पावडेंनी मात्र यंदा उन्हाळी ज्वारीचं उत्पादन घेतलंय। फेब्रुवारी महिन्यात कापूस काढून त्यांनी ज्वारीचा पेरा केलाय। शेतात मचाणावर उभं राहून गोफणीनं पाखरांना पिटाळण्याचं काम भाऊरावांच्या शेतात सुरू आहे। वेळ आली तर मोठा आवाज करून कणसावर येणाऱ्या पाखरांना पिटाळण्याचं काम इथं सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या आंबोड्याच्या भाऊसाहेब पावडेंच्या शेतातलं हे दृश्य। यंदा त्यांनी कापूस काढल्यानंतर संकरित ज्वारीची पेरणी केली आहे। ही ज्वारी सध्या काढणीला तयार झाली आहे। कापूस उपटून ज्वारी घेतली, ज्वारीत फायदा मिळेल म्हणून ज्वारी टाकली आणि 2000 रुपये खर्च आहे ज्वारीला। आणि ज्वारीला 2000 रुपये खर्च आहे। 4 पाणी दिलेले आहेत। एकूण उत्पन्न मला 20 क्विंटल ज्वारी होणार असं ठरलं माझं। 15,000चा कडबा होणार। 55,000 रुपये असं उत्पन्न मी होईल। विदर्भातले शेतकरी ज्वारीचं पीक घेताना दिसत नाहीत, पण भाऊसाहेब त्याला अपवाद ठरलेत। शेतातलं कापसाचं पीक निघाल्यावर त्यांनी चारा आणि अन्नाची गरज भागवण्यासाठी ज्वारी पेरली आणि हे काम यशस्वी करून दाखवलं। ज्वारीला त्यांनी पाटचारीनं आणि स्प्रिंकलरनं मिळून 4 वेळा पाणी दिलंय। भुईमुग पिकाचं लागवडीचं खर्च, बियाण्याचं खर्च आणि काढणीचं खर्च लक्षात घेता कमी खर्चामध्ये एक ज्वारीचं चांगलं उत्पादन घेण्याचं त्यांनी या ठिकाणी एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना ते एक चांगलं प्रेरणादायी ठरणार आहे। तसेच जनावरांना पाण्याची टंचाईमुळे जनावरांना चाऱ्याची जी समस्या आहे ती याच्यातून एक चांगल्या प्रकारे जनावरांना चारासुद्धा उपलब्ध होणार आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये चाऱ्याचं महत्त्व घेता त्यांना ह्या पिकापासून चारा आणि धान्य असं दोन्ही प्रकारचं चांगलं उत्पादन मिळण्याची या ठिकाणी आशा आहे। ज्वारीच्या उत्पादनासाठी पावडेंना अवघा 2000 रुपयांचा खर्च आलाय। यापासून त्यांची धान्य आणि चाऱ्याची गरज भागली आहे। या ज्वारीची पेरणी त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेली आहे आणि या ज्वारीचं त्यांना साधारणपणे कडब्याचं उत्पन्न 15,000चं, धान्याचं उत्पन्न जवळपास 35,000चं असं त्यांना 50,000चं उत्पन्न मिळणार आहे। आणि या 50,000मध्ये त्यांना खर्च फक्त 2000 रुपयाचा आलेला आहे। त्यांनी 4 पाणी दिले आणि अशा प्रकारे त्यांना निव्वळ नफा हा जवळपास 48,000 रुपयाचा राहणार आहे। अशा प्रकारे त्यांनी कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं या पिकाचं नियोजन केलेलं आहे। वाढत्या महागाईनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय। असं असताना एकरी केवळ 2000 रुपयांच्या खर्चात ज्वारीपासून एकरी 50,000पर्यंतचं उत्पन्न घेण्यात पावडेंना यश मिळतंय। विदर्भात कापसाचं पीक निघाल्यानंतर ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी ज्वारीसारखं पीक घेतल्यास त्याचा कोरडवाहू पिकापासूनचं उत्पन्न वाढवण्यास नक्की फायदा होईल। गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ।